संतोष बांगरांची मतदान करताना संतोष बांगरांच्या हातात मोबाईल होता। मतदान करताना त्यांनी मोबाईलने शूट केलं का असा प्रश्न उपस्थित होता, कारण मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी नाहीये। अगदी बरोबर, मोबाईल नेण्याची परवानगी नसतानाही एखाद्या आमदारांना अशा पद्धतीने मोबाईल घेऊन मतदान केंद्रात जावं, मतदान करावं हे धक्कादायक आहे। लोकप्रतिनिधींकडूनच जर अशा पद्धतीचं वर्तन होत असेल तर हे चुकीचं आहे। संतोष बांगर हे मोबाईल घेऊन मतदानासाठी गेले होते, त्यामुळे तिथे त्यांनी शूट केलं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केलाय, कारण त्यांनी मतदान केंद्रामध्ये ते मोबाईल घेऊन गेले होते, त्यामुळे अनेक सवाल त्यांच्यावर उठवले जात आहेत। संतोष बांगर हे आपल्या पूर्ण निवडणुकीमध्ये भाजपवर आरोप केल्यामुळे, गंभीर आरोप केल्यामुळे चर्चेत होते। त्यांची काही वक्तव्य वादग्रस्त होती आणि तेच संतोष बांगर आता मतदान केंद्रात थेट मोबाईल घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यांनी गोपनीयतेचा भंग केलाय असा आरोप होतोय। सकाळीच मतदानासाठी म्हणून संतोष बांगर केंद्रावर गेले, मात्र यावेळेला त्यांनी मतदारांना आवाहन जरी केलं असलं मतदान करा, तरी त्यांच्याकडून गोपनीयतेचा भंग झालाय, चूक त्यांच्याकडून झालीये। मतदानासाठी केंद्रावर जात असताना ते आतमध्ये मोबाईल घेऊन गेलेत। अगदी बरं, गंभीर प्रकार आहे। हिंगोलीतली निवडणूक ही मित्र पक्षांमधील लढत आहे। भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत आहे। जर लोकप्रतिनिधीच अशा पद्धतीने मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जात असतील तर मग नागरिकांनी करायचं काय? मतदारांनी मोबाईल घेऊन जायचं का? चालेल का असा प्रश्नही मतदारांकडून उपस्थित होतोय। संतोष बांगर यांनी मतदान करताना व्हिडिओ शूट केलाय असा देखील गंभीर आरोप होतोय। त्यांच्या हातात मोबाईल आहे, ते मोबाईल मधलं बटन दाबतायत, आपण बघतोय। म्हणजे सगळा मतदान करतानाचा व्हिडिओ देखील ते शूट करतायत। गोपनीयतेचा त्यांनी भंग केलेला आहे। या प्रकाराची निवडणूक आयोग आता गंभीर दखल घेणार का, काय कारवाई करणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। हिंगोली जिल्हा हा राज्यात चर्चेत होता, कारण थेट संतोष बांगरांनी भाजपवर, भाजपच्या आमदारांवर खूप गंभीर आरोप केले होते। मित्र पक्षांमध्ये ही लढत झाली होती। हिंगोली जिल्हा हा चर्चेत होता। ते संतोष बांगर जे शिंदे सेनेचे आमदार आहेत ते चक्क आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गंभीर प्रकाराबाबत साम टीव्हीनं आमदार संतोष बांगरांशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी आमच्याशी बोलण्यास नकार दिलाय। या प्रकाराबद्दल भाष्य करण्यास नकार दिलेला आहे। हा व्हिडिओ बघा साम टीव्हीवर। संतोष बांगर हळूहळू मतदान केल्यानंतर मोबाईल हातात घेतायत आणि व्हिडिओ शूट करतायत, फोटो काढतायत, हे स्पष्ट दिसतंय या व्हिडिओमध्ये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।